आणि आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। नागपुरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। आक्रमक शेतकऱ्यांनी रात्री महामार्गावरच जेवण तयार करून रस्त्यावरच मुक्काम केला। त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना वाहनं सोडून पायी चालत जाण्याची वेळ आली। आज दुपारी 12 वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होणार हे माहीत असून सुद्धा पोलिसांच्या नियोजनाचे 3:13 वाजल्याचं दिसून येतंय। हिंगणा मार्गे शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। तर रामगिरी शासकीय निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। सरकारकडून अद्याप कोणताही फोन आलेला नसल्याचं बच्चू कडू यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना स्पष्ट केलेलं असून त्यामुळे आज सरकार काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान बच्चू कडू यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी, आपण पाहूया। नागपूर वर्धा महामार्गावर नॅशनल हायवेवरती इथे खापरीच्या पुढे इथे गर्दी आहे, लोक जमलेले आहेत आणि मुख्य म्हणजे बच्चू कडू इथे बसलेले आहेत। रात्र त्यांनी इथेच घालवली। बच्चू भाऊ, तुम्ही रात्री इथेच घालवली, इथे झोपला होतात? हां। काय जेवलात तुम्ही? काय जेवण झालं तुमचं? काल आम्ही पुरी भाजी जेवलोय 12-1 वाजता। आणि आज सकाळी? आज सकाळी अजून काही नाही। सकाळचा चहा झाला? नाही। बरं, आता जेवण कुठून येणार आहे? दुपारचं जेवण म्हणजे तुम्ही इथे बसलात? आता काही ट्रॅक्टरमध्ये लोकांनी स्वतःची व्यवस्था करून ठेवली आहे। अर्धे अधिक लोक तर सगळं सामान घेऊनच आलेले आहे आणि काही आम्ही वर्गणी करून जेवण तयार करतोय इथे। त्याच्यानं किती दिवसांची रसद आहे? किती दिवस ही रसद चालेल असं वाटतं? आता गावातले लोक घेऊन येईन ना भाकरी गिकरी, ते खाऊ। कोणत्या गावात? सगळ्याच नागपूर। तुम्ही आणणार नाही आमच्यासाठी? बच्चू भाऊ, प्रवीण तायडे भाजपचे आमदार आहेत। तर सरकारकडून अद्याप कोणताही फोन आलेला नसल्याचं बच्चू कडू यांनी एनडीटीव्ही मराठीशी बातचीत करताना सांगितलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण मोर्चा संदर्भात आज सरकार काय तोडगा काढणार याकडे लक्ष असेल। झाला शेतकरी वा, म्हणजे हे सगळी ते देवाभाऊची खेळी आहे। पण तरीही आपल्यापैकी लिहू शकत नाही ते दुसऱ्याला पिलांटूला सांगितलं असेल त्यांनी। भाऊ, पण काही वाक्य जेव्हा अशी निघतात, विधानं निघतात की आमदारांना कापून काढा, मंत्र्यांना कापून काढा, तर अशा ज्या शंका असतात त्याला बळ मिळतं। तुम्हाला मी इथं मारलं तर तुम्ही काय करणार आहे? लोक पाहतात। मारलं तुम्हाला इथं मी, तुम्ही म्हणा या दुसऱ्या गाड्यावर मारा असं म्हणणार आहे का? नाही असं म्हणणार आहे का? सांगा ना, काय म्हणणार? बरं झालं मारलंय। काय अपेक्षित आहे? रोज 10 ते 15 शेतकऱ्यांची आत्महत्या होते, ते दिसत नाही तुम्हाला पत्रकारांना? नाही, प्रश्न पत्रकारांचा नाही भाऊ, प्रश्न कोणाचा आहे? प्रश्न जे पत्र लिहित आहेत त्यांचा आहे। नाही, हे तुम्ही सांगा, लोकशाही 12 रोज 3.5-6 लाख शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या, ही लोकशाही वाटतं तुम्हाला? आणि कापा बदलं तर तुम्हाला मिरची लागली, 288 आमदाराला मिरची लागली। कापा म्हटलं तर रोज शेतकरी पाय घासून मरतय। हे जे पट्टी बांधली ना ह्या माय माऊलीनं, हिचं पोरगा मरण पावलेलं आहे आणि हिनं सांगितलं का तुम्ही कर्जमाफीशिवाय येऊ नका, नाही तर माझा नवरा मराची शक्यता आहे। ही लोकशाही आहे देशामध्ये? ह्या संविधानाचं आहे, संविधानात चालतं असं वाटतं सरकार? भाऊ, हे कोणी बांधलं आणि कधी बांधलं थोडं सांगा। येताना मला एका मायमाऊलीनं बांधलंय, येऊ नका, तिनं बांधलेली गाठ आहे आणि माझ्या हातून सोडून म्हणे तुम्ही जर कर्जमुक्ती घेऊन वापस आले तर माझाही नवरा आत्महत्या कधी करून सांगता येत नाही। ही अपेक्षा आहे तुम्हाला? घेऊन वापस आले तर माझाही नवरा आत्महत्या कधी करून सांगता येत नाही, ही अपेक्षा आहे तुम्हाला? कापा म्हटलं तर झोमतंय, तुम्हाला लाज वाटतं का? आम्ही मरतो त्याचं काही नाही आहे, आम्ही पाय घासून मरायचंय। काय आमची मेहनत कमी आहे? काय आमचा व्यवसाय बेकार आहे?
अरे एका दाण्याचे 100 दाणे करणारा गुन्हाकाराचा व्यवसाय असताना, मेहनतीत कुठली खोट नसताना आमच्यातून उभे राहिले फक्त कंपन्या, खतवाले उभे राहिले, बियाणेवाले उभे राहिले, तुमचे औषधीवाले उभे राहिले, शेतकरी कुठे उभे राहिला? हे साले छळछाप नेत्या उभे राहिले, रामखोर. हो, पुढचं पाऊल कसं असणार आहे? रेल्वे रोकोचा विषय झाला होता, तो कधी होणार आहे, कुठे होणार आहे? करू ना आता 12-1 नंतर करू रेल्वे रोखू. तर इथे नागपूरच्या जवळपास, विदर्भात, पूर्ण महाराष्ट्रात सध्या तर इथंच रोखू. आता बाकीच्या शेतकऱ्यांना ठरवा, ते ना घराच्या बाहेर निघायचं आहे का घरीच बसून राहायचं आहे. मग मुख्य मागणी कर्जमाफीची आहे, आणखी काय मागणी आहे? कर्जमुक्तीची आहे, हमीभावाच्या संदर्भातली मागणी आहे. त्यांनी सांगितलं होतं, देवाभाऊनं गोड गोड बोलले होते, ते सांगत होते का 20% बोनस देऊ MSPच्या सगळ्या पिकावर. बोनस तर सोडा, हमीभावच भेटला नाही.